त्यानुसारच आपलं पुढचं शैक्षणिक कार्य सुरू होणार आहे। सगळ्यात प्रथम आजच्या या प्रशिक्षणाकरता सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित या प्रशिक्षणाचे सर्व तज्ञ मार्गदर्शक यांचं मी शब्दशृंगाने सगळ्यात प्रथम मनपूर्वक स्वागत करतो। आणि आपण सारे या प्रशिक्षणाकरता या ठिकाणी उपस्थित असलेले प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनी आपलंही मी मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत यांनी समजून घ्यावं अशी एक माफक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। TOT 2.0 कुरुळ/01 पायाभूत स्तर आहे, त्याचं मेन्शन केलंय की बहुस्तर खेळ कृती आधारित शिक्षण या पायाभूत स्तरावर आहे। पायाभूत स्तर किती वर्षाचा आहे? ॲज लर्निंग हा दृष्टिकोन वापरला जाईल। या 3 वाक्यांबद्दल, या 3 शब्दांबद्दल पुढं स्पेसिफिक लेक्चर होणार आहे। सर्व शैक्षणिक स्तरातील मूल्यमापनाचे हे मूलभूत तत्व असेल। मूल्यमापनामध्ये परिवर्तन झालंय पूर्णपणे। CC कधी आहे माहिती आहे का? कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन तारीख, इम्प्लिमेंटेशनची तारीख येस सर 1 एप्रिल 2010 आणि की होतच नव्हतं। ग्राउंडवर जो विकास व्हायला पाहिजे, शारीरिक असेल बौद्धिक असेल, तो होत नव्हता। माझ्याकडे बघून सोडून द्या, परंतु तिथे ग्राउंडवर जो शारीरिक विकास होणं गरजेचं आहे की आपल्याला काय आलेलं आहे आता की जसं योगा आलेलं आहे, पण आपण किती घेतो योगा शाळेत? म्हणजे कुठेतरी हे गोष्टी आहेत त्या आता करणं गरजेचंच आहे। त्याच्याकडे थोडंसं गौरव दृष्टिकोन होतो सगळ्यांचा। अध्यापन प्रक्रियेमध्ये बालकाचा स्वीकार, आदर, सन्मान आणि स्तर म्हणजे पहिल्या 5 वर्षाचा, अर्थातच बालवाटिका आणि 2री पर्यंतचा हा स्तर आहे। आणि त्याच्यामुळे या स्तरामध्ये काय काय बदल झालेले आहेत, त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचं अध्यापनाची क्रिया होणार आहे या संदर्भात आदरणीय केळुसकर सर यांनी सुंदरसं मार्गदर्शन केलेलं आहे। तो तिकडे गेला आणि मी देत नाही, मग आपण द्यायचं कंपल्सरी आहे की काय करायचं? मागणी केली तर तुमचं कर्तव्य आहे। तुम्ही मला ऍडमिशन दिलं आणि मागणी केली तर तुमचं कर्तव्य आणि माझा हक्क आहे, आणि तुम्ही दिलं नाही तर दिलं नाही तर ती पुढची गोष्ट। तो मुलगा ती शाळा सोडून जाईल ती पुढची हो, गोष्ट। yes, yes. आज पण तेच आहे, माझ्या संस्कृत आहे, शेजारी यांची शाळा आहे, तो मुलगा तिकडे जाईल। रॉकेट त्याच्यात ठेवला, माचीस पेटवला। ओके, थँक्यू। जो अध्यापन करणारा शिक्षक आहे तो विद्यार्थ्यांना बोलत बसून त्यांच्याकडून अध्ययन प्रक्रिया करून घेत आहे। त्याच्यानंतर दुसरं आहे की वर्गातील वाचन आणि लेखन समृद्ध वातावरण। नाळ जुळलेला शिक्षक, धडपड्या शिक्षक। मी चरीला सायन्स एक्झिबिशन मध्ये असल्यापासून सरांना ओळखतोय। सरांना फक्त सरांची इमेज म्हणजे एवढीच की विज्ञानासाठी धडपड जीवाचं रान करणारा माणूस आणि फास्ट अँड क्युरियस म्हटलं तर हरकत नाही, एवढं चांगले शिक्षक आहेत श्रीनिवास सालस्कर सर। अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया, मॅडम पुढे घ्या। आता याच्यामध्ये मुद्दे काय काय बघायचे बघा। पहिला मुद्दा आहे अध्ययन अध्यापन प्रक्रिया यशस्वी होण्याचे महत्त्वपूर्ण घटक स्पष्ट करायचे। मग अध्ययन अध्यापनासाठी काय लागणार आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्य, ध्येय, क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती। हे 4ही मुद्दे तुम्हाला या पिरियडमध्ये मी आता सांगणार आहे। आता पुढचा मुद्दा दिलेला आहे बघा, लक्ष्य, ध्येय, क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती। याच्या 4ही व्याख्या हवं तर आपण पटापट लिहून घेऊया, एक वाक्यामध्येच व्याख्या आहे। पुढे आपण बघायचे बघा, क्षमता आधारित अध्ययन अध्यापन संकल्पना विशद करायची आहे। पुढे दिलेला आहे बघा मुद्दा क्रमांक 4, अध्ययन अध्यापन